श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता येत आहेत सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. सर्वांच्या घरी तर त्यांचे आगमन हे होतेच, पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा जन्म कसा झाला? तर सर्वांनी ही कथा नक्कीच ऐकावी. तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. तुम्हाला गणपती बाप्पा खूप सुख समृद्धीचे आयुष्य देतील. तर चला पाहूयात सर्वप्रिय गणेशांच्या जन्माची ही कथा. कैलास पर्वत हे महादेव शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान. कैलासपती आज त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते, तसे ते नेहमीच होते, परंतु आज देवी पार्वती काहीशा संचित आणि त्रस्त दिसत होत्या. निवासस्थानाभोवती शिवगण होते. महालामध्ये देवीच्या सख्या होत्या, परंतु त्या गिरीकन्येचे चित्त काहीसे विचलित झालेले दिसत होते. त्यांचे सर्व आप्त, माता, पिता, बंधू, भगिनी त्यांच्यासोबत नव्हत्या. कैलास शिखरावरील त्यांचे निवासस्थान सर्व लोकांपासून दूर होते. विचारात मग्न झालेल्या देवी सर्वांगाला चंदनाचा लेप करीत होत्या. काही काळानंतर करायच्या स्नानाची ती तयारी होती. पात्रामधील लेप चेहऱ्यावर लावीत असताना त्यांनी काही निराळे करण्याचे योजले. बघता बघता त्या चंदनी लेपाची एक सुबक सुंदर मूर्ती घडू लागली. मन लावून देवी त्या कलाकृतीला आकार देत होत्या. एका सुकुमार बालकाची मूर्ती त्यांनी साकारली होती. देवी पार्वती मोठ्या कौतुकाने त्या मूर्तीला निहाळीत होत्या. एकवार हसून त्यांनी मूर्तीच्या मस्तकी स्वतःचा हात ठेवला. जगजननी मायेने त्या बालकाच्या मूर्तीमध्ये प्राण भरले. जीवित झालेल्या कुमाराने मातेला प्रणाम केला. त्याला आशीर्वाद देत देवीने म्हणाले, कुमार, तुम्ही आमचे पुत्र. आता आम्हास कसलीच चिंता नाही. आता या गृहाचे तुम्हीच अधिपती. याच्या रक्षणाची जबाबदारी तुम्हावर. असे म्हणून माता पार्वतीने त्या कुमाराला सर्व शस्त्रे अस्त्रे बहाल केली. त्याला सांगितले की कुणासही गृहामध्ये प्रवेश द्यायचा नाही. तो सुकुमार बालक प्रवेशद्वाराजवळ शस्त्रसज्ज होऊन थांबला होता. तेथे असलेले शिवगण कुतूहलाने त्याचे अवलोकन करीत होते आणि त्याच वेळी डमरूचा नाद घुमू लागला. नंदीच्या गळ्यातील घुंगरांचा तालबद्ध आवाज येऊ लागला. साक्षात शिवशंकराचे आगमन होत होते. महादेव मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. तिथे एक कोवळे बालक पाहून अचंबित झाले. त्यांनी पुच्छा केली, बाळा, कोण तू? इथे कुणाबरोबर आला आहेस? मी पार्वतीपुत्र आहे आणि मातेच्या आज्ञेवरून येथे थांबलेलो आहे. कुमाराने उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, मातेची आज्ञा आहे. आपण गृहप्रवेश करू शकत नाही. काही काळ आपणास इथेच थांबावे लागेल. भगवान शंकराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. एक लहान बालक त्यांना त्यांच्याच गृहामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करत होता. तेथील शिवगणांनी कुमाराला समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो लहानसा मुलगा भलताच हट्टी होता. तो काही ऐकेना. अनेकांनी केलेल्या समजावणीचा उपयोग होत नव्हता. अखेर शंकरांनी त्यांचा त्रिशूळ हाती घेतला. तो बालक देखील शस्त्रसज्ज होता. आधी सगळ्यांना वाटले शस्त्र पाहून तो भयभीत होईल, परंतु त्याला कसलेच भय नव्हते. जगन्मातेचे आशीर्वाद त्याच्या मस्तकी होते. मग घनघोर युद्ध झाले. ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रादी देव ते नवल पाहण्यास तेथे आले. देवी लक्ष्मीचे लक्ष देखील या युद्धाने वेधले होते. माता सरस्वतीच्या वीणेचे झंकार मंदावले होते. नारद मुनी देखील नारायणाचा जप थांबवून स्तब्ध झाले होते. ते युद्ध अनोखे होते. एका बाजूला साक्षात शिवशंकर होते. त्यांच्या डमरूच्या नादाने महासागरामध्ये वादळे निर्माण होत असत आणि त्यांच्या तांडवाने सारी पृथ्वी डळमळत होती. दुसऱ्या बाजूस एक सुकुमार कोवळे बालक होते. परंतु आश्चर्य म्हणजे युद्धामध्ये जो लहानसा मुलगा श्री शंकरापेक्षा तसूभरही कमी नव्हता. निरनिराळ्या शस्त्रास्त्रांच्या प्रयोगाने सारे वातावरण कोंदून गेले होते. शिवगणांना प्रश्न पडला होता की कुमाराची मदत करावी
का भोलेनाथांची. अखेर शंकराच्या त्रिशूळाने बालकाच्या मस्तकाचा वेध घेतला. कुमाराचे शिर धडावेगळे झाले होते. देवी पार्वतीचे तेथे आगमन झाले. प्रवेशद्वाराजवळ तिच्या पुत्राचा निष्प्राण देह होता. पार्वती मातेने अपार शोक केला, परंतु पुत्राची ती अवस्था पाहून देवी अतिक्रोधित झाल्या. माझ्या पुत्राचा तुम्ही वध केलात, आता तिन्ही लोक नष्ट होतील, सर्वनाश होईल. देवी पार्वतीने शापवाणी उच्चारली होती. आता अखिल ब्रह्मांडाचा अंत निश्चित होता आणि सर्वत्र हाहाकार पसरला. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये प्रलय उसळला होता. सारे विश्व, अवघे चराचर भयकंपित झाले होते. देव, दानव, मानव, पशु, पक्षी भयाने हीनदीन झाले होते. देवीने शाप मागे घ्यावा म्हणून सारे तिची विनवणी करीत, दयेची याचना करीत होते, परंतु त्या जगन्मातेला फक्त तिच्या पुत्राचा निष्प्राण देह दिसत होता. अखेर नारद मुनींनी शिवशंकरांना विनंती केली, या महाभयंकर संकटात तुम्हीच आमचे त्राते आहात. हा प्रलय थांबवण्याचे सामर्थ्य अन्य कुणाकडे नाही. शिवशंकराचा क्रोध आता निवळला होता. एका सुकुमार कोवळ्या बालकाचा बळी घेण्यात कसला आलाय पराक्रम. जे घडले ते योग्य नाही हे आता त्यांच्या ध्यानी आले होते. काही क्षण त्यांनी विचार केला आणि शिवगणांना आज्ञा दिली, येथून पूर्व दिशेकडे जा. जाताना जो पहिला जिवंत प्राणी दिसेल त्याचे शिर धडावेगळे करून इथे घेऊन या. महादेवांची आज्ञा घेऊन काही शिवगण पूर्वेकडे निघाले. थोडे दूरवर जाताच एक शुभ्र रंगाचा गजराज त्यांच्या दृष्टीस आला. गणांनी त्वरेने त्याचा शिरच्छेद करून त्याचे मस्तक हस्तगत केले आणि कैलासाकडे प्रयाण केले. भगवान गजराजाचे शिर हाती घेऊन कुमाराच्या मृतदेहाजवळ आले. हलक्या हाताने ते शिर त्यांनी बालकाच्या कंधावर ठेवले. उजवा हस्त उंचावून आशीर्वादाचे शब्द उच्चारले आणि एक नवल घडले. निद्रेमधून जागे व्हावे त्याप्रमाणे कुमार उठून बसला होता, परंतु त्याच्या स्कंधावर आता गजमुख होते. तिथे जमलेले सर्व देवी देवता आणि शिवगण हर्षित झाले होते. स्वर्गातून पुष्पवर्षाव झाला. डळमळणारी पृथ्वी थिरावली होती. महासागरातील वादळे शमली होती आणि थरथरणारे पातळही शांत झाले होते. देवी पार्वतीचा दुःखवेग ओसरला होता, पण अजूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते. तुम्ही माझ्या पुत्राचे रूपच बदलले आहे. आता जन्मभर ही खंत मला बाळगावी लागणार आहे. देवी पार्वतीने त्यांचा रोष प्रकट केला होता. महादेव म्हणाले, देवी तुमचा पुत्र महापराक्रमी आहे. बालवयात त्याचे असे अमाप कर्तृत्व पाहून आम्हास परम संतोष होत आहे. आजपासून मी त्यास सर्व गणांचे आधिपत्य स्वाधीन करत आहे. त्याची मातृभक्ती अमोलिक आहे आणि आज्ञापालन करताना त्याने दाखवलेले धैर्य अतुलनीय आहे. असा सर्व सद्गुणांनी युक्त गणेश मातापित्यांना सुख देणारा आहे. त्यास नेहमीच अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व मंगल कार्यात त्याचे प्रथम आवाहन करण्यात येईल, कारण सर्व कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेला तो विघ्नहर्ता आहे. शिवशंकरांनी केलेली पुत्राची स्तुती पार्वती देवींना सुखावीत होती. त्यांच्या पुत्रास मिळालेल्या सन्मानाने आणि शिवशंकरांनी दिलेल्या वरदानामुळे त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते आणि त्यांचा रोष नाहीसा झाला होता. तेव्हापासूनच गौरी शंकराचा हा सुपुत्र गणाधिपती गणेश नेहमीच अग्रपूजेचा मानकरी बनला आहे. आजची ही कथा तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक करायचं आहे आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल आयकॉन आहे तो ऑलवरती क्लिक करा, म्हणजेच माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.